गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये. चाललोय आज मावशीकडे आंबे काढायला. काहीतरी नवीन बरा मोसम तर मस्ताना होतंय, बट आंबे पण अजून आहेत झाडावर, म्हणजे पडले नाही अजून. तर आज चढून आंबे काढणार आहोत. तर बघूया कशी मजा येते. मी आणि सल्लू चाललोय, म्हणजे बॅग बिग एकदम प्रॉपर, कारण की घामाघाम घुम सगळा होणार आहे. तर नंतर आपण आंबा म्हणजे आंघोळ वगैरे करू मस्त की चिलेंद्र. हे बघा ब्लर होते. काली ब आणि आमची सरलाबाई पण आहे बघा. तर चाललोय आता मी मावशीकडं, म्हणजे आपल्या नागावला उरणमध्ये. तर आता घरी आहे, इथून निघतो डायरेक्ट आणि डायरेक्ट नागाव वेंद्र. तर बघा, एन्जॉय करा ब्लॉग कसा होतंय. आणि आपले ब्लॉग्स आता चालू राहतील, चिवण्यांचे वगैरे आपली वल्गन येईल ते पण मी ब्लॉग शूट करायला जाणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा लवकर. मेरी कुम्मे. आई आता मी इथे रस्त्यात थांबलोय का, तर इथं फ्लॅमिंगोज आहेत बघा. आमच्या उरण मध्ये फ्लॅमिंगो झालेत गाईज. आणि हिला चांगला व्हिडिओ घे गाडीवरून, ते स्लो मोशन घेते. ते सगळा जाकारा जुगुरू झाला. काय यार अर्थ याला. आता मी तुम्हाला शूट देते, सिनेमॅटिक एन्जॉय करा. आता आम्ही नागावमध्ये पोहोचलो आणि नागावमध्ये नुसतेच आंबे बघा. आंबे आंबे, इथं पण आंबे, इथं पण आंबे, इथं पण आंबे, सगळीकडे आंबेच आंबे. आता आपण पाडायला चालू पण आंबे. पोचलोय आम्ही जस्ट. आणि इथं असं भारी, अरे जसा पोचतो तसा पाऊस चालू झाला. मामा सर्व आमचे रेडी आहेत, आम्ही रेडी आहोत सर्व आता काढायला आंबे आणि चिकू. तुम्हाला आंब्यांचं सिनेमॅटिक देता येईल, तो पण एन्जॉय करा. हा बघा, हा झाडाच्या वरतीच पिकलाय, एकदम पिवळसार मस्त पैकी चमचम. आणि एक पण आंबा आहे ना, एक पण आंबा असा आंबट बिंबट नाही लागत. सगळे आंबे गोड लागतात. आणि कच्चा जरी खालात ना तरी पण असा म्हणजे खोबऱ्यासारखा लागतं ना मामशे. बदामी आंबा, बदामी, याला बदामी आंबा बोलतात. मामा हे झाडाला किती वर्ष आले? आपण जेव्हा घर बांधला तेव्हा, घर बांधल्यापासून 2004 पासून. 2004 ना, 2004 ते 2005, 1 वर्ष लावला. 2004. म्हणजे ऍक्च्युली इथं दोन होतं ना पहिले, दोन झाडं होते. हे बघा, दोन खोडं आहेत बघा. अच्छा आहे का? हा एक इथं होतं बरोबर. कारण हा काढला कारण की गेट लावायचं होतं आपल्याला म्हणून. आणि इथं पण अशा दोन फांद्या होत्या. हे बघा, हे दोन खोडं आहेत. तर हा आपला गाडीला शेड पाहिजे म्हणून तो काढला आपण, म्हणजे एक दांडा. आणि याच्यावरच एवढी आंबे येतात ना, डेंजर. आता नंतर तुम्हाला नुसता असा आंबा आंबी बघा. आता 2-3 आपण व्हरायटी पण रेसिपी करू, तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पण ट्राय करा घरी. आणि कसं वाटते ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणून कसं वाटेल स्लिपी बघा, ह्या याच्या सगळं काढतात मामा. शेवटचे किती पिशवी काढली बघितली काढले. तुम्ही येते म्हणून मग थांबलो मी. फक्त पाय पाहून तर लाकडा. हा नीट तो नीट तो लाकूड बघ ना.
हा नाही वरती तू नीट पकड बाकी काय होतं नाही तुला आम्ही बोलतो चालेल ना हा ते काय ऐकलं नाही ना नाही काय म्हणजे येईल पण एवढं नाही. वरचे हात नीट पकडायचे हा जे पत्र्यावर घ्या हा इथं वरती चढा म्हणून तू ह्या साईडने जायला पाहिजे तू ह्या साईडने जा हा. ह्या साईडने इकडनं असं पाठीमागून हा हे पाठीमागून काय इकडे पाहिजे पाठीमागून यस नील तिकडे तू पडशील हा तरी पण तिकडनंच गेला इकडनं वरती बघ तो बघ पिकल्याला दिसतोय बघ असं बसावं लागेल आणि काठीने का इथं व पिकला एक हा हो तुम्हाला कॅच हा काय घ्या अरे यार काय यार मामा यार पहिला मान देवाला ओके पहिला मान देवाला ना मामा हा पहिला पहिला मान तिकडे गेला देवाला पडला का पडला मेरे हाथ से गिर गया यार पहली बार कैच गिर गया हे बघ, हे बघ. नीलला 12 किलो उतरता येत नव्हतं मामा क्या हा थांब ना मग. एक काय आह! जोली देखो जोली. चलो काढ थांब इकडे बाजूला गेले. मावशीची पिशवी एक मामा एक तू छोटा त्याच्याकडे द्या त्याच्या मम्मीकडे खाली काय तरी पण आली आहे गाईज मित्रांनो नील इकडेच म्हणतो गेट इथं इकडे लांब यायचा असा आता इकडेच राहा ना उभा असं काय राहतो इकडे राहता इथं बरोबर येईल इकडे जा हा उद्या काठी देता होता कसा काढतोय मधमाशाचं नाही तर मधमाशाचं तू पहिलं हे बघ, हे फुगे पण आले दाखव आम्हाला कुठले आपले हा हा आता काय त्याचा खेच गुच तीन पाठी पण बघायचं म्हणजे पाठी हे नाही झालं वरती हातावर लोड येईल रे आता बरं झालं लोड येईल तुझ्या हाताला जास्त वजन झालं ना पुढं गाठला ना हा हा आता खाली येतो नील कुठे घेतला का इकडे इकडे मी तुला घेतो ये देऊ का मामा झाडातून निघलाय कुठे गेला गाईज मी आता एकदम टोकाला आलोय आणि इथं आपल्या हा मला वाटतं यानीच खाल्लाय पोपटानी हे बघा कसा खाल्लाय हे बघा घे यो भाई शी बघा असा करायचा आणि असं माझ्या डोक्यावर दिसतात का काही अरे ते किती पिकलेला बघ, बाबा? ते पिकलेला पाठी 50-60 आहे तुझ्या डोक्यात. हा बाई इकडं हे बरंच आहे तिथं. नाही नाही हात नाही इथं बघ बाजूला बघ, तो बघ. याला घ्या थोडं. हा, आता खायला ठेव जबरदस्त लागतं मी कसं काय ते हातातच नाही आला हा? हातच नाही आला टॉयलेटचा सीन माहिती आहे ना तुला त्याच्या आतमध्ये असतील बघ असं जरा हे कर किती सारे आंबे हे बघा मला एवढे आंबे मी वरतून काढलं मलाच विश्वास नाही बसत एवढं हे बघा
माय गॉड. दाखव बाहेर, दाखव. एवढे सर मी काढलं, मलाच विश्वास नाही बसत. एवढं गाईज हा खास लव तुमच्यासाठी, कारण की तुम्ही एवढा सपोर्ट करता आम्हाला. हो हो, कसं वाटतंय एवढे सारे आंबे आणि त्याला आम्ही लव शेप मध्ये कन्वर्ट केलाय. तर खूप भारी वाटला. आणि आता थोडीशी आपण रेसिपी पण करू, म्हणजे मँगो लस्सी विथ पियू. म्हणजे पियू आमची शेफ आहे मँगो लस्सी, आणि हा मावशी पण आहे. तर आम्ही आता मँगो लस्सी करू, आणि थोडंसं तुम्हाला आम्ही कसे हे पिकवतो ते पण तुम्हाला दाखवतोय. तर चला. हा पूर्ण रूम फक्त आम्ही आंब्यांसाठी ठेवलाय बघा. प्रॉपर अर्धा रूम जास्त पूर्ण आंबे लावायला ठेवलाय. काय हे बघा, पेंडा आहे प्रॉपर, आणि कसे पिकवायचे ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला माहिती असेल थिंक पण माझ्या व्लॉग थ्रू पण तुम्हाला थोडासा दाखवतो. आता आंब्यांचा सिंबल संपत आलाय, पण थोडीशी माहिती. हे बघा, हे पिकलेले आहेत, ते इथंच पिकलेले आहेत याच जागी, आणि इथं पण अजून पिकलेले अजून पिकत आहेत. आणि आमची सर्व करता हे बघा कसे मामा आणि मावशी घेऊन आलेत आंबे एवढे सर्व. हे मोजायला पाहिजे होते ऍक्च्युली किती आहेत. हे पियू जसा ठेवशील तसं मोज. लाईन लागल्यानंतर मस्त. हा मग तरी पण चालेल. चल आता हे बघा, हे आपले कच्चे आंबे, आणि आता पियू आपली ठेवणार आहे. हा हे बघा, असे लावून ठेवायचे, आणि त्याच्या वरती पेंडा टाकून सर्व प्रॉपर. की आता मी फास्ट करते. कसं तर हे बघा, हे असे आपण सेट केले सर्व, आणि याच्यावरती आता पेंडा, आणि मस्त त्याच्यावरती चादर गोंडपाट, आणि मस्तपैकी एकदम. हो हे बघा, हे असे आपण सर्व सेट केले. हे कच्चे आहेत, ते आपण आता ठेवले काढलेले, आणि हे आपण अगोदर काढलेले आहेत. हे बघा कसे सेट करून ठेवलेत आणि कसे पिकलेत. या अशा प्रकारे आपले पिकले आहेत. बोल तू पण, बोल काय बोलतो. हा हे बघा, या अशा आपण हो 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 हा 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 एक नंबर. चंपा कसे वाटत रे बा, एकदम पिकेल. आणि एक पण आंबा आंबट किंवा चिंबट नाही लागत. सर्व आंबा गोड लागतात, गोड. हा हो, सर्व गोड. आणि सर्वात गोड आंबे मोठेत मोठे, सर्वात मोठे बघा. आणि एक तर आंबा मला वाटते तो पाऊण किलोचा असेल ना. एक आंबा पाऊण किलोचा होता. हा नाही, बट एक होता तो आम्ही खाल्ला कापून. डेंजर. हे बघा साईज बघा, हात बघा माझा. हे बघा हात बघा, आणि साईज बघा, हातात पण मावत नाही. डेंजर. आता आपण आईस्क्रीम म्हणजे काय केलं, पहिले आपले आंबे कापून घेतले, आणि त्याच्यात दही टाकली, आणि आपली पिठी साखर मस्त ब्लेंड करून आता तो आपला लस्सी तयार झाली. आणि त्याच्यात आता आपण हा बघा असं आंबा वरतून टॉपिंग्स, म्हणजे मँगो पल्प आहे ना, हा आपण त्याच्यात टाक. मस्तपैकी जेव्हा आपण स्वाद घेऊ, त्याच्या प्रत्येक स्वादात आंब्याचा फील. आणि रेसिपीचं श्रेय जातं ते आपल्या पियूला. येस गाईज. आणि आपली सुरेखा बाय, तिला पण जाते जरा श्रेय काम करण्यासाठी. टाक टाक आम्हा बघा, एक चव घ्या. चव करून परत पुन्हा एकदा. एक नंबर कडक.
आता माझी वारी तेच घेऊ मग. हो देख रे मँगो. चीज गाइस. चीज. जबरदस्त. काय तुम्हाला पण सुटलंय रे पाणी तोंडाला. खरं सांगा. नाही ना या खायला